चंद्राय नमः अकयाचे कैवाराशी दाडिता नये आणि काशिया नीच जाईन संग्रामाशिया कात करीसी तेने केली। या ठिकाणी रावण अतिशय राग भरलेला आहे। राग भरल्यानंतर मनामध्ये महादेवाच्या रूपामध्ये रुद्र आलेला आहे म्हणतो, आणि हा वानर मला या ठिकाणी त्रास द्यायला लागलेला, माझ्या पुराचे पाठवले तेवढे चाललेले आहेत, आता मी दुसऱ्या गावात त्याला कोणाला मारणार नाही, कोणाला जाऊ देणार नाही, मी स्वतः जातो म्हणले आणि त्या वानराशी बघतो। अशा प्रकारच्या मनामध्ये कोणाच्या रावणाचा विचार आला आणि रावण स्वतः सत्य होऊन काय म्हणतो आणखी लंका जाई निर्मुक्त संकटिया वानरे मज मारिया पातिया सीता गोरती निर्मुक्त। आता काय विचार करू लागलेला आहे, मी जर या रावण मी स्वतः गेलो रणांगणाच्या ठिकाणी तर मी या वानराला मारेल, वानराला मारलं तर या लंकेमध्ये जनता सुखानं राहील, आणि जर त्या वानराने जर मला मारलं तर सीता आणलेली ती सीता मुक्त होऊन जाईल, तिला कोणीच या ठिकाणी अडवणार नाही। अशा प्रकारचे दोन विचार रावणाच्या मनामध्ये आलेले आहेत। लाज लागली रावणाशी स्वतःची कोणाशी अंगी बांधले कवचाशी संग्रामाशी निघाला। कोणाला सांगितलं नाही, स्वतःच असणारे युद्धाचं साहित्य तयार केलं, कवच खड्गा असणाऱ्या प्रकारचं साहित्य घेतलेलं आहे, मुकुट डोक्याला लावलेला आहे आणि युद्धाच्या तयारीला रावण चालू झालेला आहे। आईचे ऐकताचे कानी इंद्रजित आला गजबजोनी रावणाचे नमस्कारोनी शिवाचरी बैसला। ही काय तयारी चाललेली आहे, ती कानावर गेली कोणाच्या इंद्रजिताच्या, आणि इंद्रजित सभेमध्ये आला, सभेमध्ये येऊन असणार बसलेला आहे आणि बसून त्या ठिकाणी काय विचार करतो, वनवासी ते पाले खाईरा त्यावरे जाणे दश शिर शुद्ध विचार हानो। सभेमध्ये बाप समोर आहे, रावण तयार झालेला आहे आणि इकडे इंद्रजित आलेला आहे, आणि इंद्रजित काय म्हणतो, बाबा अहो एवढ्या वानरासाठी एवढा मोठा राजा एकटा सुद्धा जाणं योग्य वाटते का? मी एवढा मोठा मुलगा आहे तुमचा, आणि मुलगा जिवंत असताना बापानं जाणं योग्य नाही, माझी हार होईल या ठिकाणी। तुम्हाला जर पाठवलं तर बाप असताना, मुलगा असताना बाप कसा गेला हो, आणि तुम्ही कसं काय पाठवलं, जन्मणार नाही का उद्या? म्हणून असणारा इंद्रजित म्हणतो, बाबा तुम्हाला जायची गरज नाही, मी स्वतः जिवंत आहे आणि मी असणाऱ्या त्या वानराला मारेल, आणि तुम्ही एवढ्या वानरासाठी युद्ध करायला जायची गरज नाही। अशा प्रकारचे शब्द इंद्रजित त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे। वीर घेतला वानर दाकर धाडे तानवचे कोणी मी तरी घरगुती सेवक आवश्यक मदत धाडावे। काय सांगायला लागले बाबा, अहो तुम्ही प्रधानाची मुलं पाठवले, बाकीची जनता पाठवली, त्यांची वापस कोणी आले नाही, ते बेभरोसे होते, त्याचा विश्वास नव्हता म्हणून ते गेले, पण मी तुमच्या घरातला आहे, तुमच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि मी घरचा सेवक आहे, म्हणलं ते काम करणारा तुमचा पोटचा मुलगा आहे, आणि मी असताना तुम्ही जाणं योग्य वाटते का पप्पा? म्हणून असणारा इंद्रजित कोणाला रावणाला बोलू लागलेला आहे। माझे बोलणे सत्य सखोल जानते कपाळ दुरसिद्ध। तुम्हाला माझं पराक्रम माहिती आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्ही तर बघितलं, पण सूर सिद्ध 33 कोटी देव आहेत म्हणले, आणि सिद्ध आहेत, मुनी आहेत, ऋषी आहेत, सर्व जगताला माहिती आहे की माझा पराक्रम काय आहे ते,
मग तुम्ही एवढ्या वानरासाठी एका वानरासाठी तुम्हाला जाणं योग्य वाटते का? माझा पराक्रम काय कमी आहे का? मी काय कमी या ठिकाणी पराक्रम केलेला आहे का? म्हणून असा इंद्रजित त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. माझ्या प्रतापाची ख्याती तुझे जानशी लंकापती माझा झाला वे शीघ्रगती क्षणे मारुती आली अहो मला आज्ञा करा म्हणले, तेवढ्यासाठी एका वानराला पकडायला आणि बाकीचे लोक कशाला पाठवायचे? काही गरज नाही तुम्हाला जायची. मला स्वतःला आज्ञा द्या, तुमचा आदेश द्या, मी आता जातो त्या वानराला पकडून तुमच्या समोर जिवंत उभं करतो. अशा प्रकारचा इंद्रजित मोठ्या मोठ्या गप्पा करून बोलू लागलेला आहे. काय सांगितलं बाबा, तुम्हाला जायची गरज नाही, मला आदेश द्या, मी एकटा जातो आणि त्याला क्षणामध्ये धरून आणतो. वानराला आणायला किती वेळ लागणार आहे? आणि तुम्ही एवढ्यासाठी तुम्ही एवढं त्रास करून घ्याल? काही गरज नाही तुम्हाला जायची, मला फक्त आदेश द्या, मी लगेच आदेशाचं पालन करतो. रावणा धरून रावणाचे चरण इंद्रजित घाली लोटा बरं मागुता युद्धाज्ञा पणारे उदर रावणा. हो, रावणाला ठिकाणी पाहिलं. इंद्रजित आला जवळ, लोटांगण घातला, नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर इंद्रजिताकडे पाहिलं. पाहिल्यानंतर परत घाईवरून आलं. अगोदर एक मुलगा गेला होता. मग बाबा तुझं सुद्धा असं झालं तर कदाचित माणसाला कल्पना निर्माण होतात. हे केलं मग दुसऱ्यासाठी असं झालं तर बोले बाबा तू जायला. म्हणून अशा प्रकारची कल्पना रावणाच्या मनात येऊ लागली. आणखी नाही काय वाटू लागलेलं आहे. जगुमारी प्रधान पुत्र मारिले विचार करू लागलेला आहे रावण. एका वानरानं 14,000 राक्षस, 80,000 किंकर आणि अख्या कुमर आणि असणारा म्हणजे या ठिकाणी जंबोमाळे एवढ्याचा निपात केला. एवढे लोक गेले, कोणीच परत नाही आले आणि माझा स्वतःचा मुलगा सुद्धा गेला. आणि हा जर गेला आणि ह्यालाही तसं जर झालं तर काय करावं अशी कल्पना मनामध्ये आणि पाल त्या ठिकाणी रावणाच्या मनात आलेली आहे. देवा दानवाची दुर्धर बळ्या बळी वीर सुरया तुझा बंधू अकया कुमार वानर मारा दूड केला. काय सांगू म्हणले बाबा, अरे तुझा भाऊ असणारा असाच प्रतिज्ञा करून गेला आणि तोही तिकडे गेला. पण मला तुझा विश्वास वाटतो रे मनामध्ये. सगळ्या देवाबरोबर युद्ध केलं, इंद्राला 17 वेळेस हरवलं, हे मला तुझा पराक्रम माहिती आहे. परंतु हे वानरच वेगळं वाटायला लागलेलं आहे. या वानरानं जर तुला काही केलं तर मला दुसरं कोण आहे बाबा तुझ्याशिवाय. म्हणून अशी कल्पना मनामध्ये येऊन इंद्रजिताला रावण बोलू लागलेला आहे. आईचा वानर सुधरणे संमुख कोणी उरेना. इंद्रजिता काय सांगू म्हणले तुला, आईने पाहिजे तू कानावर बी ऐकलं आणि तू पाहिलेलं सुद्धा आहे. लोकांनी सांगितलेला घरा हे काही या ठिकाणी वाचून आलेलं नाही. मग आता मी कसा विश्वास धरून तू सुद्धा व्यवस्थित येशील म्हणून माझ्या मनामध्ये अनेक कल्पना या लागलेल्या आहेत. इंद्रजिता काय सांगू तुला. म्हणून असणारा रावण त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. वानरेशी समान बळी कोणी दिसे भूमंडळी त्याची तुझा घेता फळी करील होळी भारे. सांगू, अरे या ब्रह्मांडामध्ये मला असं वाटते की वानरा एवढं कोणीच बहादूर बळी नाही. आणि हा जर चतुर असणारा एवढा असेल तर तुझी सुद्धा मला या ठिकाणी भीती वाटायला लागली रे इंद्रजिता. तुला सुद्धा व्यवस्थित येऊ देईल की नाही, तुला बांधून येईल की नाही न जाणं. तुला जर आख्यासारखं जर केलं तर मग माझ्या पोटचा दुसराही मुलगा जाईल.
हे असणार तू गावोदर एका मुलानं पोट करपलं माझं आणि तूही त्या ठिकाणी जातो म्हणतो. नाही नाही, मला असं वाटतं की मी स्वतः जाऊ, पण तू जाऊ नका म्हणायला. म्हणून मी तुला सांगायला की बाबा, मी असं जर तुला या ठिकाणी त्या वानरानं केलं, वाईट तुझं काही घडलं तर मी कोणाशी बोलू बाबा. म्हणून असणार रावण त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. गती झाली अकराशिया, याची गती होईल इंद्रजिताशिया. पुत्र धरणी पोटाची ओक्साबोक्षी सुंदरता. इंद्रजिता, अरे माझ्या मुलाचा एक केला रे प्राण, म्हणून मला भीती वाटायला लागलेली आहे. हृदयाच्या ठिकाणी धरलं इंद्रजिताला आणि रडू येऊ लागलेलं आहे बाबा. अवक्षाबोक्षी रडू लागले, हुंदके देऊन रडू लागलेला आहे रावण. बाबा तुला अशी कदाचित घटना येऊ नये रे, म्हणून माझं मन या ठिकाणी खायला लागलेलं आहे. काय सांगू इंद्रजिता. म्हणून इंद्रजिताला या ठिकाणी रावण बोलू लागलेला आहे. इंद्रजित म्हणतो बाबा, अहो तुम्ही एवढी चिंता का करायला लागलेले आहात. अहो त्याचे कम नशीब या ठिकाणी पडलं. मग तो आकिया गेला. मग आकिया गेला म्हणून तुम्ही काय या ठिकाणी हातपाय फोरायचे, दुःख करत बसायचं. तसं नाही जमत. माझी चिंता तुम्ही करू नका. मी आता जातो अशोकवनामध्ये आणि त्याला करकर बांधून तुमच्या समोर आणून उभं करतो. अशा प्रकारची प्रतिज्ञा करून कोण इंद्रजित बोलू लागलेला आहे. अहो बाबा, तुम्हाला माहिती नाही का माझा पराक्रम. इंद्राला मी म्हणजे 17 वेळेस जिंकून आणलं आणि मग तुम्हाला आनंद झाला होता की नाही त्यावेळेस. मग त्या तुम्ही आवडीने या ठिकाणी सर्वांनी माझं नाव इंद्रजित अशा प्रकारचं ठेवलं आणि टोपण नाव मला या ठिकाणी पडलं. म्हणून अशा प्रकारचं तुम्हाला, आणि तुम्ही चिंता करू नका. आणि मी या ठिकाणी मनामध्ये चिंतेले येते, मनी ते ध्यानी. अशा प्रकारचं तुम्ही मनामध्ये कुठल्या प्रकारची आणि चिंता आणू नका. वानराचा गळा बांधून येते आणि प्रतिज्ञा करायला लागलेला आहे इंद्रजित. बाबा ज्याप्रमाणे इंद्राच्या गळ्याला बांधून मी तुमच्या समोर आणलं होतं 17 वेळेस, तशा प्रकारचं हे वानराची काय दिशाला हो. त्या वानराच्या गळ्याला मी आणि बांधतो गच्च आणि बांधून या ठिकाणी आणतो. वानर असेल केवढं, त्या वानराला एवढं तुम्ही घाबरायला लागलेले आहात. अशा प्रकारचा इंद्रजित आणि रावणाला बोलू लागलेला आहे. आता पोरगा ऐकच ना, मी बांधून आणतो म्हणायला, मी बांधून आणतो. माझा विश्वास नाही का तुम्हाला. मी पण या ठिकाणी आला पहिला, म्हणून या ठिकाणी आता विश्वास ठेवला त्याच्यावर. आणि बापू म्हणला तू एकटा जाऊ नकोस, जातो म्हणाला ठीक आहे, पण आणखी सैन्य सोबत राहू दे मदतीला. अशा प्रकारचं आणि सगळ्याला आदेश दिले आणि तयार केलेला आहे इंद्रजिताला जाण्याकरता. विचार केलेला आहे बाबा. रावण त्याला सगळ्यांचं भविष्य माहिती होतं, सांगितलं होतं कोणाचं मरण कोणाच्या हातात नाही. विचार केलेला आहे रावणानं की याचं मरण म्हणजे वानराच्या हातानं होऊ शकत नाही. याचं मरण कोणाच्या हातानं आहे. 14 वर्षे अहर्निशी राहील, पाणी पिणार नाही, फळ खाणार नाही, अन्न खाणार नाही, अशाच्या हातानं मरण आहे. असा तर कोणी जन्मलाच नाही. मग याचं माझ्या इंद्रजिताला मरण कसं येऊ शकेल. हा विश्वास त्या भविष्यातल्या त्या ठिकाणी अर्थ काढला आणि डोक्यामध्ये आला, माझा इंद्रजित आज मरू शकत नाही म्हणला. विचार केलेला आहे रावणानं. याला असणार म्हणजे मरण अहर्निशी जो राहील, उपवासी राहील,
त्याच्या हातानं एक पतिव्रत असणारा अशा प्रकारचा जो आहे त्याच्या हातानं मरण आहे. मग हा तर फळ खाणारा आहे वानर, याच्या हातानं अजिबात फळ येत नाही. हा मनाचा निश्चय केलेला आहे कोण रावणानं. आणि मग मात्र मनाचा निश्चय झाल्यावर रावण काय म्हणतो, इंद्रजिताची सांगे गोष्टी वानर कपटी मारावा. मग त्याने सांगितलं की बाबा हा जो वानर आहे त्या वानराच्या हाताने माझ्या मुलाला तर मरण येत नाही हे त्याला निश्चित झालं. कारण भविष्यामध्ये सांगितलं होतं खाणार पिणाऱ्याच्या हातानं मरण येणार नाही, उपवासी असं त्याच्या हातानं मरण आहे. अशा प्रकारचं भविष्यवाणी त्यांना माहिती होती. म्हणून यानं सांगितलं की बाबा तुला जर इकडं आणता नाही आलं तर तिथंच तरी मार. अशा प्रकारच्या ठिकाणी नाही आणलं तरी चालेल पण तिथं मारलं तेवढं तरी मला ऐकलं तर समाधान होईल. अशा प्रकारचा आदेश पुन्हा रावणानं दिलेला आहे इंद्रजिताला. सृष्टीमध्ये सबळ आहे म्हणजे ताकदवान आहे. कारण ब्रह्मदेवापाशी तू शिक्षण घेतलेलं आहे. ब्रह्मदेवानं वरदान दिलेले आहेत. काही असणारे वरदानाचे तुझ्याकडे साहित्य आहे आणि ते धनुष्यबाण वगैरे सगळं काही आणि विद्या मंत्र तू त्याचा उपयोग कर आणि त्या वानराला तिथं घेऊन ये. न्याय आणायचं जमलं तर तिथं मानलं तरी चालेल पण एवढं मात्र तू कर असा मला विश्वास आहे. अशा प्रकारचा इंद्रजिताला कोण रावण बोलू लागलेला आहे. काय म्हणू लागलेला आहे बाबा तू 33 कोटी देवाला या ठिकाणी जर्जर केलं, इंद्राला जर्जर केलं आणि तुझा पराक्रम मला माहिती आहे. मग एवढा पराक्रम माहिती आहे पण थोडी तुकतुकी वाटायला गेली आहे. पण ती तुकतुकी बी माझ्या मनातली केलेली आहे. कारण तो खाणारा वानर आहे, त्याच्या हाताने तो मरू शकत नाही हे मला माहिती आहे. उपाशी असणाऱ्याच्या हाताने मरण आहे. उपाशी असणारा कोणी अजून आलाच नाही लंकेमध्ये मग मरणाची काही चिंताच नाही. मग मात्र तुला नाही मारता आलं तर बांधून ये, बांधून नाही आणता आलं तर तिथं मारून टाक. अशा प्रकारचे आदेश रावणानं दिलेले आहेत. मेघाचे तर्जन हिरोणी गाता हिरोणी त्यांचे गडगर्जन मेघनाथ हे अभिधान शोभे संपूर्ण तुझ पुत्रा. तुला म्हणले मेघनाथ अशा प्रकारचं नाव पडलेले मेघ गर्जनासारखी तुझी गर्जना आहे आणि त्याचं नाव प्रसिद्धी या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणून तुझं नाव मेघनाथ अशा प्रकारचं ठेवण्यात आलेलं आहे. म्हणून इंद्रजिताचं दुसरं नाव मेघनाथ आहे. अस्त्र बाळ शस्त्र बाळ बुद्धी बाळ निदान बाळ तुझ्याकडे अस्त्रबळ शस्त्रबळ युद्धबळ झोंबी खेळायचं विषय तुला आहे माहिती. सगळंच काही तुझं प्रवीण आहेस. मग कोणत्या युक्तीने तुला ते वानर या ठिकाणी आटोपत येईल त्या युक्त्या तू काय करायचं ते कर. तुला पूर्ण आदेश आहेत. अशा प्रकारचा रावण त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. तुला ताकदीने जर आटपत नसेल तर त्याचा छळ तर करायला आपली प्रवीणता आहे, प्रतिष्ठा असायची. मग आपलं कुळामध्ये शिक्षणच आहे ते छळ करून त्याला मारायचं छळछणी अशा प्रकारचं. आणि तुला जे काही तुला उपयोग करता येईल त्याचा उपयोग करून त्या मारुतीला मार अथवा बांधून घेऊन ये. अशा प्रकारचं रावण सांगू लागलेला आहे. तुला भरपूर शस्त्र आहे तुझ्याकडे आणि वेळेला जसं प्रसंग आहे त्याप्रमाणे शस्त्र तू काढायचे आणि त्याचा तू उपयोग करायचा. अशा प्रकारचं समजून सांगायला लागलाय कोण रावण. अनुवादे बर तुला जायचंच आहे ठीक आहे म्हणले महाराजाला बोलवा
आणि कोणती वेळ आहे म्हणजे 2 वाजता निघाव का 10 वाजता निघाव 8 वाजता निघाव वेळेचे निश्चित बंधन आणि त्या याच्यानुसार तू असणार युद्धाला जा तुला विजय प्राप्त होईल म्हणजे या ठिकाणी आपण परम भक्ती प्रदक्षिणा मस्तकी चरणावर माता देव हो पिता देव हो म्हणतात त्याप्रमाणे आणि वडिलाला प्रदक्षिणा केली नमस्कार केला आणि वडिलाचा आशीर्वाद घेऊन इंद्रजित असणारा निघालेला आहे इंद्रजित निघाला उल्हासी सिया लग्न कुमारी सिंगे पाटी सिया त्याचा कपडला रावणासिया इंद्रजितासिया शंका आता सगळे तयार झाले प्रदक्षिणा करून निघाला बाहेर पडता पडता एक छोटीशी मुलगी आली नग्न आणि शिंक दिली शिंकल्याबरोबर मनात बाप दचकला रावण अरे बापरे म्हणा पहिलं त्याचं झालं कसं आणि ह्याला काय आता विघ्न येतंय की अशा प्रकारचं शिंक आली नग्न मुलगी छोटीशी आणि त्या असणाऱ्या दोन्ही अपशकुनी वाटल्या घटना अशा वाटल्यानंतर रावण काय करतो ब्रह्मा सांगे रावणाशी अति गुह्याशी गुप्त आता ब्रह्मदेवाला बोलवलं लगेच ब्रह्मदेव तिथंच होता महाराज असं झाले की वर्ग जाता जाता असं शिंक पडली आणि मुलगी अशी आली म्हणजे काय करावं ब्रह्मदेव म्हणजे काही टेन्शन घेऊ नका मी त्याच्यावर मंत्राचा उच्चार करतो आणि आलेलं विघ्न नाहीस करतो तुझ्या मुलाला विजय प्राप्त होईल ते वानर नक्की तुला घेऊन येता येईल अशा प्रकारचं ब्रह्मदेवानं सांगितलेलं आहे रावणा यश अपेस तुझ्या मुलाला आहे म्हणजे दोन्ही गोष्टी सांगता यश पण आहे अपेस पण आहे अपेस म्हणजे मारुतीला बांधून आणता येणार नाही ब्रह्मदेवाच्या फाशामध्ये टाकलं तर फाशामध्ये टाकलं तर जाणता येईल हा यश मिळेल आणि अपयश म्हणजे त्याच्या स्वतःच्या याच्यामध्ये बंधनामध्ये गेलेला आहे मारुतीला म्हणून अपयश पण आहे आणि यश पण आहे अशा प्रकारचं पण तुला असणारं यश मिळेल त्या इंद्रजिताला आणि मारुतीराणी त्या ठिकाणी येतील सगळे तयार झालेले आहेत रावणाला थोडं मनामध्ये दसकी बसली होती त्या अगोदर त्या मुलीची आणि शिंकाऱ्याची ती असणार मनात नाहीशी झालेली शंका मग असणार निघालेले तयार झाले वाते वाजू लागलेला आहे काळासर काय म्हणले वानर साधं नाही बाबू समजू नको 80,000 मारले 14,000 मारले प्रधान पुत्र मारले आणि तू साधं समजू नको आणखी परत धीर द्यायला लागलेला आहे आणि त्याच्याबद्दल परत सांगायला लागलेला आहे सांभाळून जा बर का परत मला भीती वाटायला लागलेली आहे तुला जर काही झालं तर कारण हे केलं नाही अगोदर म्हणून अशा प्रकारचं समजून सांगू लागलेला आहे रावण रावण सांगू लागला इंद्रजिता आणखीन ऐक म्हणले जे जे अशोकवनामध्ये गेले ते तिकडे त्या ठिकाणी परत कोणी आलेले नाही तर त्याच्याकरता सावधगिरीनं तुझ्या सैन्याला तुझ्या घेऊन जा आणि तू असणारा त्या वानराला मार किंवा त्याला बांधून घेऊन ये अशा प्रकारच्या 2 गोष्टी आणखीन परत परत सांगू लागले कारण हे लक्षात ठेवून म्हणजे जेवढे काय केले तेवढे परत कोणी आले नाही तर जे माघार आले होते कोणी युद्धात भागच घेतला नाही मागच्या माघार आलेले होते ते कुंथत आलेले ते सांगून लागलेले आहेत एवढेच फक्त वाचलेले आहेत बाकीच्यांनी सगळ्यांना प्राण दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी तात्काळ मरण आहे या ठिकाणी मुक्ती तात्काळ आहे अशा प्रकारच्या ठिकाणी इंद्रजिताला समजून सांगू लागलेलं आहे ते वानर असे म्हणले त्याच्यावर कोणता मंत्र उच्चार केला तरी चालत नाही
कोणतं शस्त्र टाकलं तरी त्याला लागत नाही. अशा प्रकारचा वज्रदेही अशा प्रकारचं वानर आहे. आणि या वानराला समजून तू युद्ध कर बाबा म्हणून असणारा इंद्रजी त्याला सांगू लागलेले आहेत. शेपटी बी त्याची कंठले म्हणले आपले महावीर खूप मारलेले आहेत. तू म्हणशी शेपटीला बांधून मी आणेल इकडं, पण शेपटी फार खतरनाक आहे म्हणले. त्या शेपटीने तर भरपूर आपलं सैन्य मारलेले आहेत. त्या शेपटीकडे नजर ठेव, त्या मारुतीच्या नजरेकडे नजर ठेव. आणि अशा प्रकारचं सगळं तुला सावधतेनं तिथं युद्ध करावं लागणार आहे. आणि अहो तुम्ही काही चिंता करू नका हो पप्पा. ब्रह्मदेवाने सांगितलं ना, मग आता काही चिंता नाही. आता मला मरण तर नाही, कारण ते फळ खाल्लेलं आहे, आपल्याला माहिती पडलेलं आहे. त्याच्या हाताने मी मरत नाही आणि मी त्याला बांधून आणतो, हे बी त्यानं सांगितलेलं आहे. मग आता तुम्ही चिंता कशाला करता? चिंता अजिबात करू नका. अशा प्रकारचं इंद्रजित बोलू लागलेला आहे. ऐकून इंद्रजिताचे उत्तर केला जय जयकार झाला बात्याचा गजर सैन्य संभारचा. मग अशा प्रकारचं समजून सांगितल्यानंतर मग जय जयकार केलेला जय लंकेश जय लंकेश. तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल युद्ध होताना, जसा गर्जना केली लंकेच्या राजाची आणि सगळे भळाभळ त्या महाद्वारातून सैन्य बाहेर पडलेले आहेत. हो असंख्य असणारे म्हणले या ठिकाणी सैन्य निघालेले आहेत. हत्तीस्वार घोडेस्वार रथस्वार अशा प्रकारचे एका पाठी एक पायदळ सैन्य सगळं सैन्य असणारे एका पाठी चालू लागलेलं आहे. हो अगोदर सांगितलं तसे असणारे कोणी हत्तीवर कोणी घोड्यावर कोणी उंटावर कोणी असणारे रथावर सगळे असणारे आपापले सच्चे होऊन निघालेले आहेत. मग त्या ठिकाणी हो मामा जीजी करून असणारा छान छान करत पळायला लागलेले आहेत. आतुरबळी असणारे त्या ठिकाणी आपली वीरश्री त्यांच्या अंगामध्ये स्फुरण पावलेली आहे. आणि कोण हे माकड कोण हे वानर आम्ही मारतो मारतो म्हणून त्या ठिकाणी गलका करून निघालेले आहेत. आवाजाने सगळे पळून गेलेले आहेत. हिरे माणिके जळीच्या रागवर प्रदेशी समप्रभा शेळी साबळी शक्ती तोमर आडा उत्सवान कोयते कार सूळ त्रिशूळ परशुधर धनुर्धर पायाचे. या ठिकाणी हातामध्ये आयुध्य होते. कोणाच्या हातामध्ये त्रिशूळ होता, कोणाच्या हातामध्ये भाला होता, कोणाच्या हातात बत्तीस होती. पट्टीस म्हणजे पट्टी. अशा प्रकारचं कोणी लाकडं घेतले कोणी कुऱ्हाडीच घेतल्या. आता माकडं म्हणल्यावर काय या ठिकाणी असणारे राक्षस आणि जे काय आपल्या घरामध्ये साहित्य होतं युद्धाचं ते सगळं घेऊन निघालेले आहेत. सिद्ध केली अग्निशस्त्रे नाना यंत्रे अशा प्रकारचे सगळं नाना यंत्र हातामध्ये घेतलेले आहेत सोबत आणि सगळे हिरिरीने सगळे चाललेले आहेत. आलंगायत बाणायत तोरणे ओढणे धडकीत कोयते कार पै तळपत जेठी बिलंगात मुष्टिघात. कोयते काय म्हणजे पुढे असणारे आकाशामध्ये दाखवू लागले पट्ट्या वर करू लागलेले आहेत. आता मी मारतो सगळेजण आणि वानराला मारण्यासाठी आवेशाने निघालेले आहेत. हस्त खेटका हस्त पटाईता पडिशास्त जमदाडा कटार हस्त अश्मपात पै एका. सगळे हातामध्ये शस्त्र घेतले आणि या वानराला मारतो म्हणू लागलेले आहेत. आईचे पायाचे मोगर वीर चालिले पार वाट गर्दती कैवार गज गंभीरा गड गर्ज. हो अपार वीर सैन्यात आलेले अथंग या ठिकाणी इंद्रजिताच्या सोबत आणि जय लंकेशचा जय जयकार करून सगळेजण चालू लागलेले आहेत. पायाचे निधडे वीर त्या मागण्याची वार त्यांचे पाठीशी रावर राजकुमार त्या मागे. आता या ठिकाणी पद्धत सांगितलेले आहेत. कोणी हाती घोडे पालखी असणारे सगळे आणि पद्धतशीर असणारे एक पाठी चालू लागलेले आहेत. तांती लोहाच्या कटवारी आणि चले वाट तोही बाई गजांचा थाट मधोच
एकट चालती दोन्ही बाजूला दोन हारी मारलेले आहेत, त्यामध्ये असणारे हत्ती चाललेले आहेत, असणारे घोडे चाललेले आहेत. अशा प्रकारचे एका पाठी एक रांगेमध्ये चालू लागलेले आहेत. पिताची आरक्त बहुपताकी सैन्य सोबत पताकी वाढवा पताक्यावाले होते, पताके शोभू लागले आकाशामध्ये. असे असणारे सज्ज होऊन सर्व सेना चालू लागलेली आहे. समयुक्त रथाने जतीला कलाकिता ध्वज पताका सोबत ओळंब ध्वज पताका अशा प्रकारचे शोभू लागले आकाशामध्ये, तळपू लागले आकाशात. एकत्र भेंडीमाळाचे पागोरे खाखा इली रणतुरे वीरगजरे गरजे वीर गजरा वीर श्री त्यांच्यामध्ये आलेले आहे, गर्जना करून चालू लागलेले आहेत. धडा धडा विघाते पाही निशाने लागले एकाची घाई विराणी वाजती रवलाई दुरुंबी पाही एकच वाद्य वाजवा, धम धम धडा धम 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 धडा धम असणारे वाद्य वाजू लागलेले आहे. वाजती काळ कणकी हाळ घरघरीत शंकर गरजे असणारे वाजू लागलेले आहेत. भावी वाजती पपाते करी पत्र त्राटिया भेरिया चंडवादी गड्या चंड मोहरिया निशाने गजरी गरजती निशान त्या ठिकाणी चमकू लागलेले आहेत. वाद्य वाजवणारे वाद्य वाजू लागलेले आहेत, पाय चालणारे चालू लागलेले आहेत. रणी वाजती गडबिडिया भेडा सूत्र गिडबिडिया कोणी हनुमंताची प्रौढी भय दाखई घेतला. पण धाक तर मनामध्ये होत, बापरे वानर कसं आहे की काय, आपल्याला मारलं तर काय करावं, शेपटीनं मारलं तर काय करावं, ही भीती मी त्या लोकांना वाटू लागलेली आहे. हनुमान एकला एक मानव त्यावर आम्ही तळवार तरी धाकती समग्र धनी वानर मारी. हनुमंतराय एकला एक होता म्हणजे त्या अशोकवनामध्ये, आणि एवढी सेना पाहून त्या ठिकाणी आणि चालू लागलेली आहे. कोणी वादंद्र्याचा नाद सैन्य देखो आणि संनिध हनुमान करीत वाला राम गोविंद तुस्तला. पण या लोकांचा गर्जना जय लंके आवाज करू लागले. आणि इकडं असणारे आमचे हनुमंतराय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. याच्यासोबत कोण होतं, एकटेच होते. मारुती असणारे त्या ठिकाणी वाट पाहू लागलेले आणि सर्वांचं त्या ठिकाणी ध्यान मारुतीराय भगवंताचं करू लागलेले आहेत. मोर्चे केला मारुतीरायनं पहिलं काय केलं म्हणजे रणाचा उपाडा केला. मग लोकांना पादाडा केले, पळवून लावलं, सळकी पळू केलं. आणि असणार अशोकवनाचं सांगायला लागलेले काय काय केलं. आणि ते पळून गेलेले लंकेमध्ये सांगितलं. त्याच्यानंतर आलेले लोक 80,000 14,000 अशा प्रकारचे सगळ्याचा या ठिकाणी नायनाट करून टाकला मारुतीराय. आज मात्र मला असणारे भगवंत तुष्टले म्हणे रामप्रभू आणि इंद्रजिता सहित ही लंका आहे, लंकेची यात्रा या लागलेली असते. मारुतीराय बोलू लागलेले अखेरला पहिलं मारलं म्हणजे रावणाचा स्वतःचा लेख मारला. आता बाकीच्या वीरांची श्रेणी मारायला काहीच हरकत नाही. हो माता चामुंडा म्हणले या ठिकाणी लंकेमध्ये आहे, ही असणारी देवी अशोकवनामध्ये. आणि ती मला या ठिकाणी प्रसन्न झाली आणि त्या असणाऱ्या भूताकेताला या राक्षसांची होळी पडायला लागलेली आहे. ते त्यांनी खायला सुरुवात केलेली आहे. आता या ठिकाणी म्हणजे मांस आहे, रक्त आहे, हे असणार तुम्ही फराळाचं साहित्य समजा. आणि आता याचा तुम्ही अल्पहार या ठिकाणी खा, अशा प्रकारचे मारुतीराय सांगू लागलेले आहे. राक्षस कोळी त्या देवतांना बोलू लागलेले त्या असणाऱ्या चामुंडा देवींना मारुतीराय बाबा तुमच्या मनामध्ये काय खायचं आहे, तुम्हाला काय पाहिजे, रक्त पाहिजे, मांस पाहिजे, हाडं पाहिजे, काय पाहिजे ते तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे खाऊन टाका. आज मात्र माझ्याकडून म्हणले पोह्याचं जेवण आहे. म्हणजे जसं पोहे असतात नाश्त्याला खातो तशा प्रकारचं हे आजचं तुम्हाला माझ्या हातानं हे अल्पोहार आहे. आणि पोटभर जेवण म्हणलं तर रामप्रभू आल्यावर देतील म्हणजे या ठिकाणी. शासी बुद्ध सांगे हनुमंता जो जो आला सैन्यात परतवणीच्या महानगरात करावं घाताव घ्यायचा. शेपटीला सांगितलं शेपटी तुला आता आदेश आहे म्हणले. काय आदेश आहे म्हणजे पार्वती माता
म्हणले बाबा मारुतरा, जेवढे काही या लंकेमधून बाहेर आलेले आहेत तेवढ्यातला एकही बाहेर गेला नाही पाहिजे लंकेमध्ये, महाद्वारात परत रिटर्न केलाच नाही पाहिजे. एवढे मात्र तू या ठिकाणी कार्य कर. जेवढे लांब आहेत तेवढ्याला जवळ बोलव म्हणजे मंदिराकडे, आणि मंदिराकडे आले मग त्याला मुक्ती मिळते. अशा प्रकारचं मारुतरा बोलू लागलेले आहेत. शरणागत त्यासी राखावे निश्चित, ये नमारावे समर्थ आज्ञा समर्थनाने पुढच्या म्हणजे शेपटीला आज्ञा दिलेली आहे. जे शरण आलेले आहेत मला किंवा रामप्रभूला त्यांना असणार तू मारायचं नाही, त्यांना मंदिराकडे येऊ दे, माझ्या चरणाला लीन होऊ दे. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज जावा या सुवटा. जे कोणी म्हणतील त्यांना माझ्याकडे पाठव, जे कोणी हे नाव घेणार नाही त्यांना मात्र रट्टे दिल्याशिवाय राहू नको. देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मानवी स्वामीचे वचन लंकाद्वारी पुरुष रक्षण, जो परते रक्षोगर त्याचा प्राण घ्यावया. मारुतराने आज्ञा केली होती, जे नामस्मरण करणार जे आपल्याला शरण येतील त्याला मारायचं नाही. आज्ञेचं पालन केलं. जे उर्मट लोक आहेत, जे पापिष्ट आहेत, जे मुगरीने वागतात अशा लोकांना मात्र तू सोडायचं नाही. अशा आज्ञा त्या शेपटीनं ऐकलं आणि शेपटी आपलं कार्य करायला सगळीकडे असणार येडा घालायला लागलेले आहे. पुढील कथेची संगती इंग्रजीत आढळला प्रयुक्ती असं या ठिकाणी आपण जसं ठेपा घेतला थोडासा तशा प्रकारचं आता या ठिकाणी सांगू लागले. तर इंग्रजीत आणि आपल्या अश्वरूढ झालेला आहे, रथारूढ झालेला आहे आणि युद्धासाठी महाद्वारातून बाहेर पडला. अगोदर सैन्यात सांगितलं मनात महाराजांनी, अशोकापर्यंत पोहोचवलं. आता इंग्रजीत कसा निघाला ते सांगू लागलेले आहेत. आता राजाचा मुलगा आणि हा युद्धाला निघाला म्हणल्यावर श्रीमंताच्या घरी विमान असते तशा प्रकारचं हे रथारूढ झालेलं आहे. निळे पाचू असणारे आणि त्याला लावलेले आहे त्या रथाला आणि सुशोभित करून सजवून हा इंग्रजी त्या ठिकाणी मुख्य असणारा त्या रथावर आरूढ झालेला आहे. रथातून पिले प्रबळ नक्की दृष्टी सिंह शातुळ मुखे भयानक अति क्राळ जीवाच्या ज्वराग्नी प्राय. आता त्याला असणारे रथाला म्हणले अकराळ विक्राळ असणारे आणि त्या लावलेले आहेत घोडे आणि ते असणारे विक्राळ रूपामध्ये निघालेले आहेत. इंग्रजीत बैसला तशाच प्रकारचा म्हणजे सारथी सुद्धा बसलेला आहे आणि सारथी बसल्यानंतर इंग्रजीत त्याच्यावर गेलेला आहे आणि इंग्रजीत असणारा शोभायमान रथात दिसू लागलेला आहे. रक्त मुक्ता फळा रत्न मुक्ता फळमाळा रती बैसला इंद्रजित म्हणले राजाचा मुलगा श्रीमंताच्या मुलाला काय कमी आहे हो. हा गळ्यामध्ये पाहिजे तेवढे सोनं घातलेलं आहे, बाजूबंद सगळे काय असणारे आणि मुकुट असणार घातलेला सुरेख आणि मग फुलांच्या माळा रत्नाच्या माळा सगळे काही असणारे घालून तयार झालेला आहे मुक्ता फळांच्या झालरे शिया अतिशोभेशी मुक्ता फळाच्या झालरी शिवलेल्या टाकल्या होत्या त्याच्या दुधी असणाऱ्या करून ते असणारे शोभायमान दिसू लागलेले आहेत. आकाशामध्ये धूळ असणारा चमचम चमकू लागलेला आहे. शोभायमान सजलेला आहे आणि असणारा अशा शोभायमान रथामध्ये गरुडाची जशी गती आहे तशा प्रकारच्या रथाची गती घोड्याची होती म्हणले आणि राजाचा मुलगा असणारा इंद्रजित निघालेला आहे. पुढे धाविणारी
पंढरीत निघाला तेवढ्या मध्ये असणारी आषाढी नावाची आत्याबाई आली पुढं आणि काय म्हणू लागलेली आहे एकते पाने खाईल त्यावरी कोपे तैन भार निसाळले निशाचर तो विमानर मारेन आषाढी म्हणणारी आत्याबाई बाबा अरे भाच्या तू कशाला चालला आणि माझं काय आता मेली तरी काय म्हाताऱ्या माणसाचं आणि त्या एकट्या वानराला मारायला किती एवढे लोक जायला पाहिजे काय अरे मी माझा प्रकार तुला माहिती नाही का मी जाते आणि मारून येते त्याला हा कोणी आली हा शोकवन सम्मुख हनुमंत देखोरा निकट वटारी रे नयन काळ वदन पसरी रे आषाढी माता असणारी आलेली आहे अशोकवनामध्ये असं मोठं तोंड पसरलं डोळे मोठे मोठे केलेले आहेत आषाढीनं करून त्या मारुतीरावर छाप खाल्लेली आहे एकदा बाले भूतळी दुजेला विलेन भोस्तळी करावी कराळ दाताळी शिवाकारी मखमती त्या ठिकाणी एक आकाशाला ओढ एक असणारा पातळाला ओढ असणारी जीभ लांब लांब केले असणारी लाळ करू लागलेली आहे त्या आषाढीची करिता स्वानंद युधाशी आडवी आली हे राक्षसी देवी साधिताली झाडाशी पहिले ऋषी पै उठे आता या ठिकाणी आषाढीचं काही काम नव्हतं घेणं नदीनं मधीशी आली विघ्न आणि हिचं काय थाटमाट वेगळं आणि ही तोंड वाचून तिथं गेलेली आहे युधाली झाला जवारी प्रथम वशी आताळी पहिले हिचे देवणी बळी कळीके काळी चामुंडे चामुंडे माते तुला असणारी आषाढीचा नैवेद्य पहिला देतो म्हणे मारुतीला आता येऊ दे मला तिनं माझ्या जवळ भोजन करावया संतृप्ती पहिले लहान प्राणाहुती काही संग्राम सवयी तृप्ती प्राणाहुती आषाढी जो आषाढी मध्ये आता मला तृप्ती होतच नाही म्हणजे याला मारल्याशिवाय खाल्ल्याशिवाय म्हणून असं मोठं तोंड केलं आणि मोठं तोंड करून त्या मारुतीचं हाय हाय करत चालू लागलेली आहे सगळं शिक्षण त्यांना पाठवतो सगळी विद्या त्यांना पाठवते आणि त्याप्रमाणे या असणारी आषाढी चाललेली आहे पुढे हनुमंताची उडी पडे बस काही एवढे धरी असं मोठं तोंड वाचलं असताना आषाढी पुढे गेले आणि मारुतीराने जय श्रीराम असं एवढं सर्व धारण केलं त्या पोटामध्ये घुसले नाताळाची तिचे दाता दिवे श्री नातळता उदरी प्रवेशता हनुमंता नकळे तत्वता राक्षसी नातवाला समोर आले या ठिकाणी बाबा आषाढीने प्रवेश कसा केला मारुतीरान आषाढीच्या तोंडामध्ये ते कोणाला कळलं आषाढीला तर बिलकुल कळायला नाही मला तोंडाला लागले बी नाही जिभेला लागले नाही दाताला लागले नाही आणि तिने प्रवेश केला एकदम हृदयाच्या ठिकाणी पोटामध्ये घुसली आणि काय केलं वानरामुखी प्रवेशले मुखीच्या मुखी हार पडे किंवा दातांकडे धडाले नडले पाहिले जीवागरी असं म्हणजे या ठिकाणी काहीच कळलं नाही झाडाला लागलं नाही ओठाला लागलं नाही आणि गेली तर गटकन गेली मग एखादा किडा कसा पटकन जाते तोंडामध्ये कळतच नाही माझा तशा प्रकारचा मारुतीराने प्रवेश केला झाले मुखा पाशी की पळाले श्वासोश्वासिया कोण गती वाहन राशिया पाळीशी लक्षेना आषाढीला काहीच कळलं म्हणले माझ्या श्वासानं नाकातून गेले काय बाहेर किंवा हातमध्ये आणखी पोटामध्ये घुसले की काय अशा प्रकारची वाट पाहू लागली कुठे काय मायामध्ये तोंडात गेले पण काय त्याची चवच लागली नाही आंबटे नाही खारटे नाही तिखट नाही तुरटे नाही याची चव मी मला कळाली नाही पोटात तर घुसले काय करू आता जीवादासी नागळे ओटीचे की रक्त नाही पोटी वानरे टाकविले होता होती आतर्के दृष्टी कर आता या वानरानं मला ठकवलं म्हणे मला आतर्क दृष्टीने मला काहीच कळण झालेलं आहे पण पोटात तर गेलं मला जाणवायला लागलेलं आहे आज सारीने गेला हनुमंत चुकला इंद्रजिताचा अनर्थ लोकी सारीने मात लोक या ठिकाणी विचार करणार आषाढीने खेळलं की हो युद्धाची काही गरज नाही आणि सगळे सांगू लागलेले आहेत परत हिला सगळं अगोदर पाठवलं असतं तर एवढे 80,000 लोक 14,000 लोक या ठिकाणी मेलेच नसते मग एवढा आपण या ठिकाणी किती मूर्खपणा केला हिचा अगोदर नंबर लावला असता की नाही गोष्टी आता वाचावीचा शिळ पोटी हनुमंते काळी धरले दृष्टी दृष्टी गडबडा मारुतीला
प्रकट केला उद्भट हुंकार मारुतीरानं काळजाला उपटलेला अशा प्रकारचा आणि फुसकून अशा प्रकारचं बाहेर निघालेले आहेत आणि तिला काहीच कळालं नाही काय करावं म्हणजे आता भूकार कापिलेला निशाचर मुख्य दटकला धूर सैन्य संभार जय श्रीराम म्हणून माझे मारुतीरानं एकदम उलटी बाहेर पुढे निघाले आणि मग आता या ठिकाणी काहीच कळालं नाही आणि काय करावं म्हणजे आता आषाढीत पडली खाली रावणापाशी सांगते माता कळीने गेला हनुमंत कळीची दुसरी गोष्ट सांगत गेला निष्पात पहिले अगोदरचे पोहोचले लंकेमध्ये जाऊन अहो आषाढीला मारलं म्हणे त्या वानराला काहीच टेन्शन नाही आता कोणी बाहेर जायचं निघायची गरज नाही युद्धवाल्याला सगळ्याला बोलवा पाठीमागून दुसरी आरोळी आली बाबा आषाढीला मारून टाकलेला आहे राक्षस कर भारी त्याप्रमाणे विद्या तोरी रघोनी तेज उदरी मारी मारी काय करावं म्हणले या ठिकाणी आषाढीने खूप प्रयत्न केले पोटामध्ये घुसली त्या मारुतीराला गिळलं पण बाहेर असणार वानराला त्याला असणार मारून टाकलं जैसी बहिणा स्वरूपाने का तैसी दही आतारी का हनुमंत मारिताची रेखा दशमुखा बहु दुःख आता या ठिकाणी म्हणजे शूर्पणखेची विटंबना झालेली पाहिल्यानंतर जेवढं दुःख झालं होतं लक्ष्मणानं नाक कापलं होतं होठ ते असणारं दुःख आठवलं आणि आषाढीचं दुःख आठवलं आता म्हणजे हीच गती या ठिकाणी हिला झाली आता काय करा दोन बहिणी काय होईल इंद्राजी काय कोणाचं त्या बहिणीचं दुःख करू का माझ्या पोटचे मुलगा गेला त्याचं करू आता मी कोणाकोणाचं दुःख ऐकू पोरग पुढचं गेल्या बहिणीचं कोण या ठिकाणी दुःख करतंय पण या ठिकाणी निमित्त मात्र झाला असे प्राण म्हणण्याला थोडस दुःख करू लागलेलं आहे मग अशा प्रकारची कथा आषाढीला मारलं ही कथा असणार इंद्रजिताला कळालं आणि इंद्रजिताला आणखीन राग आला माझ्या आत्याला सुद्धा मारलं आता निघालो मला आता मारतो म्हणजे कडकड करावी आकाशामध्ये पाऊस पडू आल्यावर तशा प्रकारचा आवेश आलेला इंद्रजिताला आता मात्र खातो म्हणजे धनुष्याला टणत्कार मारलेला इंद्रजितानं हे ऐकलं वानरानं मारुतीरानं आणि मग मात्र जय श्रीराम म्हणून असणारे आरोळी ठोकलेले आहे दिग्गजांची टाळी बसली म्हणजे माझ्या मारुतीराच्या भूमिकात सगळीकडे आवाज गेलेला आहे आता ही वानराची माहिती म्हणले पुच्छाची गुढी उभारलेली आहे अरे रे धनाधन धनके देऊ लागलेली आहे रामाचा दूत म्हणजे हा दुसरा या ठिकाणी एक मराम आणि हा या ठिकाणी येऊन आम्हाला त्रास दिलेला आहे समान बळ समान शिव दोघी संग्राम कोण चपळ आहे मारुतीरा चपळ आहे आणि मारुतीराची शेपटी चपळ आहे म्हणजे या आता दोघं जण या ठिकाणी आपल्याला काही वाचू देत नाही सगळे देव किन्नर असणारे सगळे पाहू लागले याची मजा ती करायले भांडण हे पाहिलेत मजा अशा प्रकारच्या या ठिकाणी झालेला आहे ब्रह्मदेवी परमात्मा सगळे बायका घेऊन आपले विमान येऊन आणि पाहू लागलेले आहेत युद्धाला सगळे असणारे मिसळलेले आहेत एकमेकावर तिकडून जय श्रीराम तिकडून जय लंके अशा प्रकारचा अशा प्रकारचे या ठिकाणी उदाहरण देऊन सांगितलेले आहेत एकमेकाला तयार झालेले हनुमान बडे खाय विटाय तुझे खाली डोळे विस्काय जाता होय मग त्या ठिकाणी तोंडामध्ये अंगठा दाखवायला लागले मारुतीरे खुशी खाजवायला लागले शेपटी असारी नाचवायला लागलेले आहेत यामध्ये कोण याचं त्याचा इंद्र
इंद्रजित आश्रम या ठिकाणी खवळलेला आहे. सगळे वानराला मारण्यासाठी मारुतीला सगळेजण रागामध्ये आले आहेत आणि पाहिजे ते फेकून मारू लागलेले आहेत. बिंदीत वर्ण पंख भारी वानर हानी सबळश्री ये कहाणी गदा मुतकरी शाळ तारी पाय तुझ्या. आता काही लोक असणारे हातामध्ये झाड उपटून मारू लागले. कोणी असणारी मुदगल गदा असणारे फेकून माझ्या मारुतीला मारू लागलेले आहेत. इंद्रजित वर्षी विचित्र कांदे वानर वर्ष चापल धोंडे राग एवढे हांता खांदे वृक्ष खंडे कोकिला. आता हे सगळे जण मारू लागले. मारुतीकडे काय दगड काय आलेले होते ते घरायचे फेकून मारायचे. झाड पडलेले होते ते फेकून मारायचे. अशा प्रकारचे सगळे राक्षस खाली पडू लागले. हानिताची व शक्तिवान वर्षाची पर्वती इंद्रजित वेळावलाची तीराणी मारुतीना. मारुतीला असणारा म्हणजे या ठिकाणी पर्वत फेकून मारायला लागले शेपटीनं भरून. अशा प्रकारचा आणि मग इंद्रजित घाबरून गेलेला. काय करू आता या ठिकाणी काय करावं काय कळणं असं असणार. इंद्रजित घाबरून गेलेला आहे. हानिता कौक्यवान हानिता खडके फुटले इंद्रजिताचे धैर्य वळके पडला अटके पुच्छाचे. हो आता या ठिकाणी इंद्रजिताला सत्यानाश होऊ लागलेला आहे. सगळे या ठिकाणी तुटू लागलेला आहे. इंद्रजिताची रणवित्पत्ती फावल्या रणिलारी ख्याती नाटो पता पडे मागुती पुच्छा प्रतिबळ चाले. आता काय कळणं म्हणजे पळावं लागले. पळायला गेलं तर या ठिकाणी शेपटी अडवायले. असं काय या ठिकाणी करावं म्हणतो. आता होता तो पडा पडला पुच्छाचा वेळा करता मागा पुढा वार वेळा लाविले. आता या वानराने येडं लावलं म्हणजे येडं लावलं. आता काय करावं. शेपटी जाऊ दे ना. मारुतीचे दणके मारायला लागलेले आहेत. पाषाण बाण करती कुटबाली पाषाण करी पीठ युद्ध मांडले हातात हाती संकट इंद्रजिता. एवढं मोठं युद्ध या ठिकाणी झालं. कधी असं झालं नाही कधी पाहिलं नाही. म्हणजे असं अचाट युद्ध चालू आहे. आणि शक्ती कपटे मारावा मारुती कपट नसले पुच्छा प्रती कपट घाती. आता इंद्रजित घाबरलेला आहे. म्हणला याच्यावर शिवमंत्र करावं. कपटाने याला मारावं. आणि याचं कपट चालना म्हणले काय करावं. शेपटी इकडून पाठीमागून मारायला लागली आणि हातामधले मंत्र मारायला गेलं तर शेपटी काढून टाकायला लागलेली आहे. काय करू. राक्षसामध्ये घाबरट झाले तोडू लागले. काय करावं म्हणले. आता केला पर्वत घात राक्षस मारुतीने एक पर्वत फेकला सगळ्याच्या अंगावर. अरे बापरे बाप म्हणजे आता आपली संपली. भूकंप झाला काय प्रयुक्ती मागे करताना पुढच्या पुढे नाटकते मारुती चिंतावरती इंद्रजित. सगळ्याला या ठिकाणी इंद्रजिताला चिंता लागली. आता हे मारुती आठवत नाही म्हणजे शेपटी काय आपल्याला बाहेर जाऊ दे ना. राक्षसाला सगळ्याला आवडायला लागलेली आहे. हो मारुतीला म्हणजे बाबा माझं या ठिकाणी वचन आहे. म्हणजे मी तुला शिळा फेकून मारत नाही न तुला पर्वत फेकून मारत नाही. आणखीन काय म्हणतो. इंद्रजित नामाची ख्यातीची बाणी चिंतिला अमरपती या बाणी विंदोनी मदपती विजय वृत्ती. तुला एकच सांगतो म्हणले हे सगळे वेगळे जाऊ दे म्हणजे हे युद्ध आताच आहे म्हणले. पूर्वीच तू कसं केलं युद्ध. इंद्राला कसं जिंकलं 17 वेळेस. ती युद्धाची ख्याती मला तिथली माझ्या समोर दाखव. देवाला ज्याने भीती दाखवली ते बाण माझ्या समोर मान. अशा प्रकारच्या ठिकाणी एकच वाक्य बोलले मारुतीला. सगळ्याला या ठिकाणी बोलल्यानंतर इंद्र त्याला राग आलेला आहे. आणि त्या शक्त्या या ठिकाणी वापर म्हणल्यावर मग आता इंद्रजित काय करतो. मंत्रयुक्तास्त्र प्रयुक्ती इंद्रजित वर्षेश्वर संपत्ती काय उपयोग झाला ना. आता मारुतीला काय करू म्हणतो. या ठिकाणी कशी या ठिकाणी केलं म्हणले काय कळण झालेलं आहे. जिकडून तिकडून दगड यायला लागले तर तिकडून पर्वत यायला लागले. काय करू आपल्याला काय कळणं. अशा प्रकारचं जी तू प्रसिद्धी मिळवलेली आहे
देवाला जिंकलेला आहे ती प्रसिद्धी इथं आहे. आता उपयोग कर म्हणे माझ्या समोर. काय केलं म्हणजे त्यांनी काय केलं का दुसरं देवाचं नामस्मरण केलं. रामनामाच्या उपरती रामनामस्मरण भगवंताचं हृदयामध्ये होतं म्हणून त्याला असणारं बाण लागत नव्हता, हत्यार लागत नव्हते, मंत्र उच्चार चालत नव्हते. मग आपल्याला तेवढंच करायचं की रामनाम करण्यासाठी आपण इथं पोचल्यावर पण येतच नाहीत. पण एवढेच लोक आहेत का गावामध्ये? नाहीत ना, भरपूर आहेत. पण रामनाम कोणाला घ्यावं वाटतंय? हात पान कवळून या समस्त उतळून या हात बाण आम्ही तर बाण अशा प्रकारचे गणित करता येत नाही एवढे असणारे बाण या ठिकाणी सोडलेले आहेत. झालं का? तुम्ही या घ्यायचे सर.